ओम श्री साईराम। ओम श्री साई मूर्तित्रय स्वरूपाय नमः। ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा अवतार असणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो। एकदा शिवरात्रीला भगवान बाबा उटकमंडला गेले होते। तिथून बेंगलोरला परत येत असताना एके जागी बाबांनी गाड्या थांबवल्या व बरोबर असलेल्या भक्तांना व विद्यार्थ्यांना काही काळ विश्रांती घेण्यास सांगितले। सर्वजण स्वामींच्या सभोवताली बसले असताना अचानक स्वामी एका विद्यार्थ्याकडे वळून म्हणाले, तुला अद्यापही माझ्याबद्दल शंका आहे ना? ठीक आहे, तुझ्याकडे जो पोलराइड कॅमेरा आहे त्याने माझा फोटो घे, म्हणजे तुला वास्तवाचे ज्ञान होईल। स्वामी फोटो काढून घेण्यासाठी उभे राहिले। त्याचवेळी त्यांनी करारी स्वरात कुणीही आपल्याजवळ येऊ नये किंवा स्पर्शही करू नये असे सांगितले। स्वामींनी आपली पायघोळ कपणी किंचित वर उचलली आणि उजव्या पायाचा अंगठा जमिनीवर दाबला व त्या विद्यार्थ्याला आपला फोटो घेण्यास सांगितले। पोलराइड कॅमेऱ्याने काढलेला फोटो लगेच मिळतो, त्यामुळे सर्वांना तो पाहण्याची उत्सुकता होती। जेव्हा तो फोटो कॅमेरा बाहेर आला तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले, कारण फोटोमध्ये स्वामींच्या जागी 3 शिरे 6 हात असे स्वरूप असणारे भगवान दत्तात्रय होते, ज्यांची 3ही मुखकमले स्वामींची होती। प्रत्येक हातात आयुधे, कमंडलू व जपमाळ इत्यादी होते। मागच्या बाजूस गाय होती, तर चरणाजवळ वेदांचे रूप असणारे 4 श्वान होते। स्वामींनी उजव्या पायाचा अंगठा जमिनीवर किंचित दाबला होता। त्याच्या आजूबाजूला फिकट जांभळा व गुलाबी रंगाची फुले पसरली होती। उत्पत्ती, स्थिती व लय हे 3ही गुण माझ्यामध्ये वास करत असून सृष्टीची निर्मिती, पोषण व संहार करणारा भगवंत मीच आहे हे काहीही न बोलता स्वामींनी या फोटोद्वारे दाखवून दिले। फोटो काढताना आपल्याजवळ कुणीही येऊ नये याचे कारणही स्वामींनी सांगितले। त्यावेळी त्यांच्या शरीरातून अत्यंत प्रखर व तेजस्वी अशा लहरी बाहेर पडत होत्या। अर्थात यापूर्वीही अशा घटना घडल्या होत्याच। महाराष्ट्रातील ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे एक शिष्य होते। ते पेशाने तत्वज्ञानांचे प्रोफेसर होते। एकदा गोंदवलेकर महाराज आपल्या शिष्याला दृष्टांतात म्हणाले, श्री गुरुदेव दत्तात्रयांनी अवतार घेतला असून ते पुट्टपर्ती येथे आहे। माझी अशी इच्छा आहे की तुम्ही तिकडे अवश्य जाऊन यावे। गुरुची आज्ञा शिरोधार्थ मानून प्राध्यापक पुट्टपर्ती येथे गेले। स्वामींनी त्यांना मुलाखतीसाठी बोलावले। जेव्हा त्यांनी मुलाखतीच्या कक्षात प्रवेश केला तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले, पादनमस्कार घ्या, आपण श्री दत्तात्रयांच्या स्थानावर आहात। हे ऐकताच त्या प्राध्यापकांचा आनंद गगनात मावेनासा झाला। अशीच एक दुसरी हकीकत, त्यावेळी बंगलोर येथे रिजबूड नावाचे कुटुंब राहत होते। संपूर्ण कुटुंब स्वामी भक्त होते। एक दिवस त्या कुटुंबातील मुलगा स्वामींच्या दर्शनासाठी निघाला असता त्यांच्या आईने म्हणजे सौ रिजबुडांनी त्याला थांबण्यास सांगितले। त्या लगबगीने आपल्या देवघरात गेल्या व तेथील दत्तात्रयांची मूर्ती घेऊन बाहेर आल्या। त्यांनी ती मूर्ती मुलाच्या हातात दिली व म्हणाल्या, पुट्टपर्तीला गेल्यावर ही मूर्ती स्वामींकडून आशीर्वादित ब्लेस करून घे। मुलगा पुट्टपर्तीस पोहोचला। जेव्हा स्वामींनी त्याला मुलाखतीसाठी बोलावले तेव्हा त्यांनी पहिला प्रश्न केला, आईने दिलेली मूर्ती बाहेर काढ। त्याप्रमाणे त्याने ती मूर्ती पिशवी बाहेर काढली व स्वामींकडे दिली। स्वामींनी ती आपल्या हातात घेतली व आपले आशीर्वाद स्वरूप हात त्यावर ठेवून जणू त्यात चैतन्य निर्माण केले व ती आईकडे देण्यासाठी त्या मुलाकडे परत दिली। श्री दत्तात्रयांचे पूर्णावतार अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या भक्तांना अवतार समाप्तीचा काळ जवळ आल्यावर असे म्हणाले होते, आता आपण शिर्डीस यावे, तेथे आमचे बंधू आहेत। म्हणजे दत्तात्रयांचा पूर्णावतार साईरूपात शिर्डी येथे आहेत। श्री माधवराव आडरकर रचित आरतीमध्ये असेच वर्णन केले आहे, कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साकार अवतीर्ण झालासे स्वामी दत्त दिगंबर साई दिगंबर आरती साई बाबा। आपले महत् भाग्य असे की साईच्या दुसऱ्या अवताराचे दर्शन आपल्याला लाभत आहे। ओम श्री सत्यसाई नाथार्पण।